तर आज मी या व्हिडिओमध्ये नाश्त्याला केला जाणारे मुगाचे डोसे हा पदार्थ दाखवणार आहे। अगदीच सोपा आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत एकदम पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की छान असा आपला डोसा एकदम खरपूस भाजून झालेला आहे। तर यासाठी मी रात्री 1 वाटी अख्खी मूग भिजत घातले होते आणि सकाळी छान भिजत घातलेले मूग फुलले होते। तर आता आपल्याला हे मिश्रण जे भिजवलेले आहेत अख्खे मूग ते बारीक वाटून घ्यायचे आहेत। तर मिक्सरच्या भांड्यात मी 2 टप्प्यात हे मूग वाटून घेणार आहे। तर यात मी मिरच्या, लसणाच्या 4-5 पाकळ्यांनी आले लसूण मिक्सरला वाटून घेणार आहे। तर इकडे तुम्ही बघू शकता की आपलं मिश्रण हे छान बारीक वाटून झालं आहे। तर या मिश्रणामध्ये हे दुसऱ्या टप्प्यातलं वाटून घेतलेलं मी मिश्रण घेतलं आहे आणि हे आपल्याला छानपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला एक 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ते छान असं एकजीव होईल आणि थोडंसं फुगून येईल। तर इकडे मी तव्यावरती थोडंसं पाणी मारून घेतलेलं आहे आणि त्यावरती आता मी कांद्याने तेल पसरवून घेणार आहे। तवा चांगला गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यावरती डोसे हे करायचे आहेत। तर हे मिश्रण तयार आहे। यामध्ये थोडासा मी सोडा घालणार आहे, जेणेकरून हे पीठ जे आहे ते चांगलं फुगून येईल आणि आपल्याला मग याचे डोसे करायचे आहेत। तर तव्यावरती मी हे मिश्रण घेणार आहे आणि छान आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे। जाडसर नाही ठेवायचं आहे, सगळ्या बाजूने छान असं हे मिश्रण जे आहे तव्यावर पूर्णपणे पसरवून घ्यायचं आहे। जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा। तर आपल्याला हा एकदम मीडियम गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचा आहे। आपण याला साईडने तेलही सोडू शकतो किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही विदाउट तेलसुद्धा करू शकता। पण जर का खरपूस पाहिजे असेल तर थोडंसं तेल साईडने सोडावंच लागतं। सोडणार आहे। तर इकडे तुम्ही बघू शकता की आपला डोसा जो आहे तो थोडासा खरपूस खालून भाजून झाला आहे। तर याला मी आता पलटून घेणार आहे। तर इकडे तुम्ही बघू शकता की आपला डोसा जो आहे तो एकदम छान असा खरपूस भाजून झालेला आहे। दोन्ही साईडने मी तो एकदम व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि मुगाचा डोसा हा एकदम पौष्टिक आहे। तर इकडे आपला तयार आहे मुगाचा डोसा।